तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही ना गोदा पार्कचा व्हिडिओ मी टाकलेलाच नव्हता, कारण की मला ना एडिटिंग येतच नव्हती. त्यामुळे मला समजत छोटे छोटे शॉर्ट्स होते ना ते तर मला जमतच नव्हतं. तर मला आता हर्षिताच्या पप्पांनी शिकवलं, तर मग मी आता शिकली. तर मी आता व्हिडिओ टाकणार. असे छोटे छोटे व्हिडिओ काढून क्लिपा काढून आणत जाईल आणि मग ते ॲड करत जाईल आणि मग मी ते टाकत जाईल. नाहीतर मला ना पहिले पूर्ण मोबाईल पकडून उभं राहावं लागायचं. आणि एवढं सारं तर गोदा पार्क तुम्ही सर्वांना माहिती असेल, नाशिक गोदा पार्क, आणि गेले पण असतील, भरपूर लोक गेले आहेत. तर आम्ही पण गेलो होतो बघा. किती छान, बापरे किती छान व्ह्यू आहे, बघण्यासारखं आहे. तर कोणी गेलं नसेल तर नक्की जाऊन या, मस्त एन्जॉय करून या. आता उन्हाळ्याचं खूप छान वाटेल तिथं. आम्ही गेलो होतो, हां आम्ही हिवाळ्यात गेलो होतो आणि एवढं छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. आणि आणखी एकदा जाणार आहे आम्ही. माझ्या बहिणी आल्या का मग आम्ही जाणार. इकडे हर्षूचे पप्पा नाचत होते आणि नाचत नाही, हर्षू फुगडी खेळत होते पप्पा बरोबर. हर्षूनं खूप एन्जॉय केला होता. आणि एवढी थंडी होती तरी आम्ही थंडीमध्ये एन्जॉय केला होता तिथं मस्त जाऊन. हर्षूनीशी नाचायची. आणि आणि सॉरी बरं का, तेव्हा मला जमत नव्हतं, त्यामुळे मी तेव्हा टाकलं नाही. तर नाही का, काही गोष्टी हळूहळू शिकतो माणूस, डायरेक्ट कसं काय शिकेल, बरोबर ना? तर काही गोष्टी हळू म्हणजे स्टेप बाय स्टेप करावा लागतात. नाहीतर मग कसं आहे ते, त्याच्यानंतर अनुभव बी भेटतात. आता मला खूपच म्हणजे खूपच लोकांचे ब्लॉग बघायची आणि मला प्रश्न पडायचा की हे लोक कसं काय व्हिडिओ टाकत असतील, कसं काय व्हिडिओ बनवत असतील, एवढे म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे ॲड कसं काय करत असतील बुवा, नाही का? व्हिडिओ बनवून आणायचे छोटे छोटे, का मोबाईलच चालू राहत असेल त्यांचा, असा मला प्रश्न होता. मी हर्षूच्या पप्पांना विचारलं. हर्षूचे पप्पा सांगायचे, अगं ती कोणती ॲप आहे, त्याच्यात एडिटिंग करावं लागतं तुला, म्हणजे अवघड राहतं थोडंसं, असे बोलायचे ते. मग आम्ही ते बोलले की मग आम्हाला पण माहीत नव्हतं त्या ॲपचं नाव ना. मग कुणीतरी त्यांच्या फ्रेंडने सांगितलं. मग तेव्हा मी भरपूर लेडीजला म्हणजे कमेंट केल्या होत्या, पण त्यांनी काही मला रिप्लाय दिला नव्हता की कोणती ॲप आहे ताई, असं सांगायच्या नाही ते. तर त्यामुळे मग हर्षूच्या पप्पांनी त्यांच्या मित्राला विचारलं, तर त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितलं तेव्हा मी ते डाउनलोड केलं ते ॲप आणि मग एडिटिंग करून बघितलं, तर मला जमलं बरं का एडिटिंग. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट, नाही का, पण प्रयत्न करावा लागतो बरं का. प्रयत्न केल्याशिवाय काहीच होणार नाही, प्रयत्नच करावा लागतं. आणि आम्ही हर्षूने मी इतकी डान्स केला होता त्या गोदा पार्कला, तर काय सांगू. आम्ही डायरेक्ट 5 वाजेच्या अगोदर, 5 वाजता खुलतं ना ते, का 7ला? हो, 5ला का 7ला खुलायचं ते गोदा पार्क? 6-6:30ला खुलत होतो. आम्ही 5 वाजेचे गेलो होतो. मग इकडे तिकडे टाईमपास केला. ते जेव्हा उघडला गेट आणि लगेच आम्ही तिकीट काढलं आणि गेलो, तर आम्ही लास्ट म्हणजे किती एन्जॉय केला. आम्ही 5-6:30चे घुसलेलो तिथं, तर डायरेक्ट 10 वाजता निघालो ना. 10ला निघालो आम्ही रिटर्न घरी जायसाठी. म्हणजे आम्ही विचार करा, आम्ही किती एन्जॉय केला आहे. भरपूर म्हणजे हर्षूने जास्त एन्जॉय केला आणि हर्षूसाठीच खास गेलेलो होतो आम्ही. तर तिला खूप म्हणजे मस्त वाटतं फिरायचं असं, तर तिच्यासाठी गेलो होतो. आणि खरंच खूप लहान मुलंच होते तिथं. लहान मुलांसाठी खूप छान आहे ते गोदा पार्क, आणि मोठ्यांसाठी पण छान आहे. सेल्फी, फोटो, व्हिडिओज काढायला मस्त होतो. आता जाणार, अजून एकदा जावं लागेल, कारण की तेव्हा सुरुवातीला गेली होती मी. आता अजून जावं लागेल, बघावं लागेल कसं आहे काय, कसं म्हणजे नवीन नवीन काहीतरी होत राहतं ना अपडेट. आपला मोबाईल कसा नवीन अपडेट होतो, तसं काही गोष्टी म्हणजे असे पार्क वगैरेमध्ये पण नवीन नवीन काहीतरी येतंच, हो ना. तर तुम्ही म्हणाल किती बोलते ही बाई, तर बोलावंच लागतं. बोललं तेव्हाच तुम्ही पण व्हिडिओ बघणार.
मुक्क थोडी माझे व्हिडिओ बघणार. तर बघा आम्ही हर्षू आणि आम्ही जेवण वगैरे काहीतरी होतं स्पेशल. हर्षूच्या पप्पांचा बड्डे होता का काहीतरी होतं, तेव्हा गेलो होतो आम्ही. हर्षू बघा कशी नाचते. मी म्हटलं मी नंतर टाकेनच त्यासाठी मी हे व्हिडिओ डिलीट केलेच नव्हते. म्हटलं मी एडिटिंग शिकली ना तेव्हा मी नक्की टाकेन असं माझं होतं. पण तर मी आता शिकली तर त्यामुळे मी आता व्हिडिओ टाकेन आणि तुम्ही सपोर्ट करा. मग मी खूप मेहनत केली आहे बरं का ह्या व्हिडिओ मागे. कंटिन्यू 5-6 मिनटं म्हणजे किती मिनटाचा, जेवढ्या मिनटाचा व्हिडिओ आहे ना तेवढं मिनटं मला लगातार बोलावं लागलं. म्हणजे विचार करा माझं किती तोंड सुकलं असेल. तर तुम्ही लाईक करा बरं का. मग लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघत जा. आणि हर्षू बघा काय ते काय म्हणतात त्याला, मला काही एवढं म्हणजे माहीत नाही आहे. तर त्याला पकडत होती ती. आणि थंडी खूप वाजत होती, एवढी प्रमाणाच्या बाहेर थंडी वाजत होती तर बस कधी. हर्षिता जास्त एन्जॉय केला तिने. बघा कशी गोल 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 गोल. आता तुम्ही बघा, मी थोडा वेळ इथं गाणे वगैरे लागले होते. गाणे तर मी गाण्याचा आवाज काही टाकू नाही शकत कारण की कॉपीराईट येऊन जाईल ना यूट्यूबला. खूप रूल्स आहे यूट्यूबचे, नाही खूप म्हणजे खूप. कॉपीराईट आलं तर सगळा व्हिडिओ वाया जाईल आपला. त्यामुळे मग मी पण नाचत होते. मी तर अजिबात कुठेच लाजत नाही. अरे कशाला लाजायचं, लाजलं म्हणजे गेलं. मला हर्षूच्या पप्पांनी सांगितलंय की अजिबात लाजायचं नाही कुणालाच. मस्त मस्त इतके लोक होते तिथं, कोणीच नव्हतं. तर मी ना हर्षूत नाचत होती फक्त. हे बघा कशी हिरोईन सारखी गोल गोल फिरते. मम्मा मला गोल गोल फिरव. आणि ती आणि मी खूप मजा करून घेते कुठंही गेलो तर. आणि आम्ही मस्त डान्स करत राहतो ना. आमचे पप्पा आमचा व्हिडिओ काढत राहतात, व्हिडिओ फोटो. मग आम्ही त्यानंतर भरपूर हर्षिता खूपच खेळली होती गार्डनमध्ये. बघा इथं तिला जमतच नव्हतं, तिचे पप्पा तिला शिकवत होते बाळा असं. ती घाबरत होती जरा, तरी पण ती चढली होती, कोशिश केली होती. फर्स्ट टाईम अशी चढत होती ती, कारण की कधी असं म्हणजे हे केलेलं नाही तिने. म्हणजे अशी घसरगुंडी वगैरे लहानपणापासून खेळते बरं का ती. 1 वर्षाच्या आत म्हणजे 8-9 महिन्याची होती तेव्हापासून गार्डनला जाते ती. तिचे बाबा घेऊन जायचे तिला. ती काही गार्डन असे काही गोष्टींना घाबरत नाही ती. पण इथं अशी मस्त चढली ती छान. फर्स्ट टाईम चढली, पण तिला माहिती होतं कसं चढता. एक पाय इकडे ठेवायचा, एक पाय तिकडे ठेवायचा. बाकीचे मुलं पण खूप मज्जा करत होते. खूप म्हणजे खूपच छान आहे तिथं. आणि तिला वाटलं घसरगुंडी. ती आली होती तिकूनच. हे पापचे पोरगं कसं चालतंय. मग हर्षू आणि जास्त करून हर्षूने एन्जॉय केला. हे बघा मस्त आली ती परत. तिचे पप्पा खूप छान तिला म्हणजे खेळवता. इथं जमतच नव्हतं तिला. इथं ॲक्टिव्हिटी गार्डनमध्ये ॲक्टिव्हिटीज राहतात नाही का मस्तपैकी भारी. तर इथं जमत नव्हतं तिला. घसरत होते तिचे पाय शूजमुळे. हेव्हा कशी घसरत होती. डायरेक्ट रिटर्न येत होती ती. मला म्हणायची मम्मा. तर तिचे पप्पा तिला करून दाखवायचे तरी नाही जमलं. तिला असं वाटायचं मी पडेन की काय. पडेन म्हणजे ती सरकतच होती. बघा कशी घसरत होती. अरे पाय घसरत होते तिचं. मला बघा काय वाटतं. आणि मग इथं आम्ही फोटोज व्हिडिओज खूप मस्त व्हिडिओ काढले होते. खूप इंस्टाला पण टाकले होते मी व्हिडिओज फोटो. आणि पाणी बघा किती छान असं पाणी वगैरे मस्त वाटलं होतं. तर ठीक आहे मग बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा बरं का. सर्वांनी व्हिडिओ बघा.